विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, क्वेश्चन अनालिसिस सिरीजमध्ये आपला आजचा हा 76वा पार्ट आहे. तर यामधला पहिला क्वेश्चन आहे, टी एन शेषन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर टी एन शेषन हे निवडणूक आयुक्त या क्षेत्राशी किंवा निवडणुकीशी संबंधित होते. तर बघा, क ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर टी एन शेषन जे होते त्यांनी त्यांचं पूर्ण नाव जर विचारात घेतलं तर तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन हे त्यांचं पूर्ण नाव आहे. तर त्यांचा कालावधी बघा 1990 ते 1996 या कालावधीमध्ये ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राहिलेले होते. त्यांनी भारताच्या पूर्वीची जी निवडणूक प्रक्रिया होती त्यामध्ये भरपूर गैरमार्ग होते किंवा अनेक दोष होते. तर ते दोष किंवा ते गैरमार्गाने केलेले जे काही कृत्य होते त्याच्यावर एक निर्बंध लादले आणि एक चांगल्या प्रकारे निवडणूक कशी घेतली जाईल किंवा तिची आचारसंहिता कशी असावी या बाबतीत त्यांनी खूप असे सारे नियम घालून दिलेले आहेत. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे आपला, न्यूट्रॉनचा शोध यांनी लावला. न्यूट्रॉनचा शोध डॅश डॅश यांनी लावला. तर न्यूट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे? याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, चार्डविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. तसंच जे जे थॉम्सन जे आहेत तर यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. इलेक्ट्रॉनचा शोध यांनी लावलेला आहे. इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सनने लावला. तसेच अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी कशाचा शोध लावला? तर अणुकेंद्रकाचा शोध लावला. अणुकेंद्रकाचा शोध लावला. तसेच फोटॉन हे काय मग, आणि ह्याचा शोध कोणी लावला? तर गिल्बर्ट एन लुईस यांनी ह्याचा शोध लावलेला आहे फोटॉनचा. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, तृतीय रत्न या नाटकात महात्मा फुले यांनी कोणता विषय प्रभावीरित्या मांडला होता? तर तृतीय रत्न जे नाटक होतं हे महात्मा फुले यांचं त्यांनी लिहिलेलं हे नाटक होतं आणि याच्यामध्ये शूद्रांची विदारक स्थिती कशी आहे किंवा त्यावर भाष्य यांनी केलं होतं. म्हणजेच डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो? तर आकाशातील इंद्रधनुष्य हा ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे झालेले अपस्करण. अपस्करण हा शब्द लक्षात असू द्या मित्रांनो, कारण आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे होतं? तर तो अपस्करणाची क्रिया जी सूर्यप्रकाशात जे पावसाचे थेंब असतात आणि त्या एकमेकांच्या थेंबात ही क्रिया सातत्याने चालू होते आणि त्यामुळे इथे इंद्रधनुष्य क्रिएट झालेला असतो. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, जागतिक बँकेची स्थापना कधी झाली? तर जागतिक बँकेची स्थापना, याचं पहिलं ऑप्शन करेक्ट आहे, 1945 साली जागतिक बँकेची स्थापना झालेली आहे. तर बघा, जागतिक बँक ही एक कशी आंतरराष्ट्रीय वित्त आणि म्हणजे वित्त पुरवठा करणारी संस्था आहे. तसंच हिची स्थापना कधी झाली? 1945ला. पण कधी याची डेट पण माहिती असू द्या, 27 डिसेंबर 1945 याची स्थापना झालेली आहे आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC येथे त्याचं मुख्यालय आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, योग्य विधान ओळखा. तर बघा, पहिलं विधान आहे, ध्वनी तरंग हे अवतरंग असतात. तर हे विधान योग्य आहे का? नाही, कारण ध्वनी तरंग हे अवतरंग नसून अनुतरंग असतात. अनुतरंग, म्हणून हे विधान चुकीचं आहे. तसंच पुढचं बघा विधान काय, ध्वनी तरंगाला प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. तर यस, ध्वनी तरंग जे असतात त्याचं जर प्रसारण व्हायचं असेल तर काही ना काही माध्यमाची आवश्यकता असते. जर माध्यम नसेल किंवा निर्वात असेल तर तिथे ध्वनीचं प्रसारण होत नाही. म्हणून आपलं योग्य विधान फक्त बी ऑप्शन आहे, ब योग्य आहे. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, IMFचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर IMFचे मुख्यालय वॉशिंग्टन DC, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. वॉशिंग्टन DC येथे IMFचे मुख्यालय आहे. तर IMFचा लॉंग फॉर्म पण माहिती असू द्या, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि स्थापना केव्हा झालेली IMFची? तर जुलै 1944 स्थापना झालेली आहे. मुख्यालय वॉशिंग्टन DC आत्ताच पाहिलं. तसेच संस्थापक जर विचारलं तर तेही लक्षात असू द्या, जॉन मेनार्ड केन्स आणि हॅरी डॉक्स्टर व्हाईट हे त्याचे संस्थापक आहेत. तर पुढचा क्वेश्चन पहा, अंडी घालणारे सस्तन प्राणी हे या प्राणीवर्गात मोडतात. तर अंडी घालणारे सस्तन प्राणी हे प्रोटोथेरिया या वर्गात मोडतात. म्हणजेच बी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणतं? तर शून्यधारित अर्थसंकल्प मांडणारं भारतातलं पहिलं राज्य आहे, जे की आपलंच राज्य आहे, महाराष्ट्र राज्य. बघा, शून्यधारित अर्थसंकल्पाची जी कल्पना होती ती 1970 कोणी मांडली होती? तर पीटर पियरने ही संकल्पना
मांडली होती, यांनी ही विकसित केली होती. आणि शून्यधारित अर्थसंकल्प म्हणजेच काय, तर आधीच्या वर्षीच्या जमेचा आणि खर्चाच्या रकमांचा आधार घेऊन त्यात काही ठराविक रकमेची वाढ गृहीत धरून नवे अंदाजपत्रक मांडणे, याला आपण शून्यधारित अर्थसंकल्प असं म्हणतो. पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. अचूक पर्याय निवडा. तर खाली 2 पर्याय दिलेत, त्याच्यातला आपल्याला अचूक निवडायचा आहे. तर बघा, शैवालाच्या अभ्यासाला फायकोलॉजी म्हणतात. तर यस, शैवालाच्या अभ्यासाला काय म्हणतात, फायकोलॉजी. म्हणजेच हे ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि दुसरं ऑप्शन काय बघा, शैवाल हा परपोषी गट आहे. तर नाही, शैवाल हा परपोषी गट नसून तो कसा आहे, स्वयंपोषी गट आहे. स्वयंपोषी गट आहे तो. म्हणून सेकंड ऑप्शन आपलं रॉंग आहे. आणि आपल्याला काय विचारले, अचूक पर्याय निवडा. म्हणजेच फक्त पहिलंच अचूक आहे. म्हणजेच ए ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. घटनेच्या कोणत्या कलमानुसार कॅगची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन. 148 या कलमानुसार राष्ट्रपतीला कॅगची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. तर बघा, भारताचे कॅग म्हणजे काय, तर भारताचे नियंत्रक व महालेखापाल. आणि हे भारत सरकारचा जमा खर्च तपासण्याची एक घटनात्मक अधिकार असलेलं हे एक पद आहे. आणि हे पद भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार, तर आपण आत्ताच पाहिलं 148 या कलमानुसार हे पद निर्माण केलेलं आहे. तसंच कॅग या शब्दाचा लॉंग फॉर्म पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर कॅग या शब्दाचा लॉंग फॉर्म काय आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. हे लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? तर बघा, 1 ग्रॅम प्रथिनापासून, प्रथिने म्हणजेच काय, प्रोटीन्स. 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. म्हणजेच डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तसंच 1 ग्रॅम कर्बोदके जर विचारात घेतले, तर कर्बोदकापासून 4 कॅलरीज एवढी ऊर्जा आपल्याला मिळते. तसंच जर मेद विचारात घेतलं, म्हणजे फॅट्स जर विचारात घेतले, तर 1 ग्रॅम फॅट्सपासून 9 कॅलरीज एवढी आपल्याला ऊर्जा मिळते. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. देशांतर्गत उत्पादनावर आकारल्या जाणाऱ्या करास काय म्हणतात? तर देशांतर्गत उत्पादनावर आकारल्या जाणाऱ्या करास म्हणतात अबकारी कर. म्हणजेच बी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? तर नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी लागणारं संप्रेरक कोणतं आहे? ऑक्झिटोसिन. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर बघा, ऑक्झिटोसिन हे दूध निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारं एक संप्रेरक आहे, जे की नैसर्गिक प्रसूतीसाठी हे आवश्यक असतं आणि ते आपल्या बॉडीत क्रिएट होत असतं. एक्स्ट्रा घेण्याची गरज नसते. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे. रुपयाचे तिसरे अवमूल्यन कधी झाले? तर रुपयाचे तिसरे अवमूल्यन कधी झालेलं आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन. 1991 साली रुपयाचे तिसरे अवमूल्यन झालेलं आहे. तर रुपयाचे अवमूल्यन आतापर्यंत एकूण 3 वेळा झालेलं आहे. 3 वेळा. तर पहिले अवमूल्यन केव्हा झाले होते मग? 1949ला पहिले अवमूल्यन झाले होते, ज्यामध्ये अमेरिकन डॉलरच्या संदर्भात 30.5% हे अवमूल्यन झालं होतं. तसंच दुसरं अवमूल्यन केव्हा झालं होतं? तर ते झालं होतं 1966 साली. हे दुसरं अवमूल्यन झालं होतं आणि ते अमेरिकन डॉलर व इतर हार्ड युरोपियन चलन जे होते त्यांच्या संदर्भात हे अवमूल्यन झालं होतं आणि त्याचं 36.5% एवढ्या दरात ते झालं होतं. तसंच तिसरं झालेलं आहे 1991 साली आणि ह्याच्यामध्ये 2दा झालेलं आहे. एक म्हणजे 1 जुलै 1991 साली झालं 9.5%. तसंच 3 जुलै 1991 साली झालं 10.78% एवढं. आणि डॉलर, पाऊंड, मार्क, येन, फ्रँक इत्यादी चलनामध्ये हे झालं. अवमूल्यन म्हणजे काय? तर रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे. कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन. युक्रेन या देशाने अशा प्रकारे AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केलेली आहे. तर या प्रवक्तेचं नाव काय? व्हिक्टोरिया. व्हिक्टोरिया नाव पण लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. कोणत्या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिव्हाइस तयार केलेलं आहे? तर अशा प्रकारे 6G वायरलेस डिव्हाइस तयार केलेला आहे जपानने. म्हणजेच सी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे, जपान. भारताच्या या 6G वायरलेस डिव्हाइसचा वेग किती आहे मग? तर ह्याचा वेग आहे 100 GB/सेकंद एवढा. तर एवढी त्याची स्पीड आहे 100 GB/सेकंद. म्हणजेच हे 6G वायरलेस हाय स्पीड
आहे आणि जे की जपानने सुरू केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, मॅग्नस कार्लसन हा सध्या जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत प्रथम क्रमांकावरचा खेळाडू आहे. याच्या अगोदर कोण होता? विश्वनाथन आनंद. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आपला क्वेश्चन आहे, व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024ने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर अशा प्रकारे व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024चा हा पुरस्कार ब्रिटन देशाकडून देण्यात येतो आणि पूर्णिमा देवी बर्मन या आसाम राज्याच्या आहेत यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. कोणाकडून दिला जातो? तर हा ब्रिटन देशाकडून दिलेला पुरस्कार आहे, व्हिटली गोल्ड पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवलेलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, भारत. आपल्या भारतानेच अशा प्रकारे स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवलेलं आहे आणि हे विमान फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. तसंच या विमानाचे नाव काय आहे? FWB-200B असं या विमानाचं नाव आहे. तर बघा अशा प्रकारे आपण आज इथे 20 क्वेश्चन घेतलेले आहेत. यामध्ये मराठीचे क्वेश्चन नाही घेतलेले, परंतु पुढच्या व्हिडिओपासून आपण मराठीचे क्वेश्चन यामध्ये ॲड करणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मुलांनो, आपण आता मागे काही गॅप पडला होता, तो इथून पुढे काही पडणार नाही. हा थोडा व्हिडिओ अपलोड व्हायला वेळ लागू शकतो कारण थोडं नेटवर्क इश्यू आहे इकडे. तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड होत राहील आणि तुम्हाला एक्झाम होईपर्यंत आपण सोबत राहू. तर थँक्यू व्हेरी मच. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.